श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि तुमच्याकडे पण असं करतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जुने बिस्किट तसेच ठेवायचे आणि जेवढे मम्मी नवीन आणेल तेवढे त्याला फक्त खायला पाहिजेत. हे माझ्या भावाला चांगलं जमतं. संध्याकाळच्या वेळी मस्त बाहेरून कचरा काढून घेतला आणि देवपूजा केली, मस्त असे दिवे प्रज्वलित केले, त्याच्यानंतर अगरबत्ती धूपदीप दाखवला देवाला. आणि आज मी तुम्हाला गवारच्या भाजीची अशी एक रेसिपी सांगणार आहे ना, जे तुमच्या घरी कोणी गव्हाची भाजी खात नसेल ना, ते आवडीने खातील. अशी एक मी रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. त्याच्यानंतर भात ठेवला गॅसवर आणि माझ्यासाठी आणि पप्पांसाठी चहा बनवला. आणि आम्हा दोघांना चहा पिताना बघून मम्मीला सुद्धा चहा पिण्याची क्रेविंग झाली. आणि मस्त गवार मी साफ करून घेतली आणि तिला शिजवण्यासाठी मी ठेवली मीठ टाकून. आणि त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले चांगले. त्याच्यानंतर मी त्याला मस्त असे शेंगदाण्याचं कूट बनवायला घेतलं होतं. शेंगदाणे मस्त असे बारीक केले. त्याच्यानंतर तुम्ही पण असं करता का? उरलेली चपाती होती, त्याचे मी मस्त असे कुरकुरीत असे पापड बनवले. फक्त तेला काहीच नाही करायचं, फक्त तेलामध्ये फ्राय करायचं. आणि हे सगळ्यांना करताना माझ्यासोबत एक कांड झाला, माझा हातच भाजला, तेल सगळं हातावर उडालं. त्याच्यानंतर भाजीला फोडणी द्यायची मी तयारी केली. मस्त कांदा, टोमॅटो आणि सगळे घरातले मसाले त्याच्यामध्ये टाकले आणि आपण शेंगदाण्याचा कूट केलेला तो त्याच्यात टाकला. त्याच्यानंतर शिजवून घेतलेली गवार त्याच्यामध्ये टाकली. तुम्ही याच्यात बटाटासुद्धा टाकू शकता, ऑप्शनल आहे, मी आज नाही टाकला. आणि बघा आपले पापड कसे कुरकुरीत झालेत मस्त चपातीचे. आणि लेयर बघा त्याच्यामध्ये तुम्ही, खूप टेस्टी लागतात. फक्त याच्यात थोडंसं मीठ किंवा चाट मसाला टाकला तर खूप छान लागतात. आणि तुम्ही इथं क्रंच ऐकू शकता याचं, किती कुरकुरीत झालेत. असा होता आजचा मिनी ब्लॉग. बाय बाय.